सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवन चक्कीच्या 2 कोटी रुपयाच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे हा पोलीस कोठडीत आहे। त्याने दिलेल्या माहितीनंतर आता खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार आहे। खंडणी प्रकरणी अटकेत असलेला विष्णू चाटे यांनी चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे। वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्याशी फोनवर संभाषण केले होते। वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याचे चाटे यांनी कबुली देताना म्हटलं आहे। सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे। विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार दिली होती। कराडने पवन चक्की कंपनी अधिकाऱ्याशी बातचीत केली असल्याचे चाटे यांनी कबूल केले आहे। त्यामुळे कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बीडच्या 2 कोटीच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। खंडणी प्रकरणी अटकेत असलेला विष्णू चाटे याने चौकशीमध्ये कबुली दिलेली आहे। वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांची फोनवर बोलणं केलं। वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्याशी बोलणं झालं होतं, अशी कबुली विष्णू चाटे यांनी दिलेली आहे। सीआयडी न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा त्यांनी केला आहे। विष्णू चाटेच्या फोनवरून कराडने धमकी दिल्याची कंपनी अधिकारी यांनी तक्रार केली होती। कराडने कंपनी अधिकाऱ्याशी बातचीत केली असल्याचं देखील विष्णू चाटे यांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध याद्वारे जोडला गेलेला आहे। पीसीआरसाठी मागणी केलेली होती, त्या पीसीआरचा रिपोर्ट समोर आला आहे। त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, विष्णू चाटे आणि जी खंडणी मागितली होती ती त्याच्या स्वतःच्या फोनवरून मागितली होती। त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता। त्याच्या फोनवरून वाल्मिक कराड याने संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितली असं स्पष्ट झालं आहे। सीआयडी तपासामध्ये विष्णू चाटे याने तशा प्रकारची माहिती दिली आहे, याचा उल्लेख सीआयडीच्या रिपोर्टमध्ये आहे। विष्णू चाटे यांनी दिलेल्या कबुलीच्या बाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी निश्चितच वाढणार असल्याचं चित्र आहे। या रिपोर्टनुसार वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितली होती आणि त्यामुळे आता कराडवरती असलेला आरोप चाटे यांनी मान्य केल्याचं दिसून आलं। विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचं बोलले जात आहे। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता। मित्र पक्षातून त्याचं निलंबन करण्यात आलं आहे। पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कडगावचे पूर्वी सरपंच होते। त्यानंतर विष्णू चाटेला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले। मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आलं। विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो। विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे।